नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 27 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:03 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया मार्केटची काय कंडिशन आहे. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,445. एक्सचेंजेसमध्ये पण 2 एक्सचेंजेसची वाढ झालेली आहे. क्रिप्टो करन्सीज सुद्धा 10-15 ऍटलिस्ट नवीन रजिस्टर झालेले आहेत. सो 399 एक्सचेंजेस आहेत. मार्केट कॅप आहे $2.027 ट्रिलियन. 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे $104.4 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 43.7% आणि इथिरियमचा आहे 18.2%. टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $2.03 ट्रिलियन आता आहे आणि 0.81% मार्केट थोडंसं वर आलेलं आहे कालपेक्षा. चेक करूया टॉप 10 क्रिप्टो करन्सीजची काय कंडिशन आहे. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $47,219 0.12% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.59% कमी झालाय 7 दिवसांच्या मानाने. इथिरियम सेकंड रँकला $3155 1.27% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 3.5% कमी झालेला आहे 7 दिवसांच्या मानाने. कार्डेनो म्हणजे एडीए तिसऱ्या नंबरवरती $3.5 $2.74 6.44% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 7% वाढलाय 7 दिवसांमध्ये. बायनान्स कॉइन BNB चौथ्या नंबरवरती $481 आहे 1.31% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 11% वाढलाय 7 दिवसांमध्ये. स्टेबल कॉइन आहे टेदर 5व्या नंबरवरती $1. 6व्या नंबरवरती रिपल म्हणजे XRP $1.12 आहे 1.21% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 11.59% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरवरती आहे डोज कॉइन 27.56 सेंटला किंवा $0.2761 1% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 14.85% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती आणखीन एक स्टेबल कॉइन USDC $1. 9व्या नंबरवरती पोल्काडॉट म्हणजे DOT $25.10 आहे 2.42% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 10.90% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरला सोलाना आहे $81.68 17.62% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 13.60% वाढलाय 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या बातम्या बघण्यासाठी आणि सुरुवात करूया त्या गोष्टींना. आता रेकॉर्ड $900 मिलियन मंथ फॉर NFT सेल्स ॲज क्रिप्टो पंक्स गो स्ट्रॅटोस्फेरिक. तर या महिन्यामध्ये NFTचा टोटल ट्रान्झॅक्शन जे काही झाले ते $900 मिलियन झालेले आहेत. महाप्रचंड आकडा आहे हा. आणि त्यातल्या त्यात क्रिप्टो पंक्स ही जी एक सिरीज आहे NFTची ज्याच्यामध्ये 10,000 क्रिप्टो पंक्स आहेत टोटल. त्यातले बरेचसे मिसिंग आहेत, कुणाकडे पडलेले आहेत, ते लोक विकत नसतील एखादी किंवा मग त्यांना वॉलेट चेकिंग हरवले असतील, काही असू शकतं. पण ते इतके जास्त डिमांडमध्ये आहेत की या $900 मिलियन पैकी $400 मिलियन तर फक्त क्रिप्टो पंक्सच्या ट्रेडिंग मधूनच झालेले आहेत, जे काय असेल ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम. तर लोक लिटरली आता म्हणजे डेडिकेटेडली कलेक्ट करतायत NFTs वेगवेगळ्या सिरीज मधले आणि खूप इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट्स होत आहेत NFT डोमेनमध्ये. तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या, थोडाफार अभ्यास करा, चांगली गोष्ट आहे. तर ही एक स्ट्रेंज बातमी म्हणू शकतो किंवा याला काय म्हणायचं समजत नाही, पण ठीक आहे. पीटर शिफ नावाचे रायटर आहेत, कमेंटर आहेत, ब्लॉगर आहेत आणि एक्सपर्ट आहेत प्रेशियस मेटल्स मधले. त्यांना गोल्ड बग पण म्हटलं जातं, म्हणजे त्यांना सोन्याशिवाय दुसरं काही सुचत नाही इन्व्हेस्टमेंट्स मध्ये. ओके, एक्सपर्ट आहेत, त्यांच्याबद्दल वाईट मतं नाही आहेत माझ्या मनात सुद्धा. त्यांची पुस्तकं मी सुद्धा वाचलेत, तुम्ही मे बी वाचले असतील एखाद वेळी. खूप चांगली थॉट प्रोसेस आहे, सगळं छान आहे. फक्त क्रिप्टोचा इतका तिटकारा आहे, इतका राग आहे क्रिप्टो करन्सीजचा की विचारता सोय नाही. ट्विटरवरती सुद्धा कायम त्यांचं म्हणजे ज्या माणसाला जे डोमेन कळतं त्याने त्या बाबतीत बोललेलं सहसा चांगलं, राईट. जसं आता एखाद्या डॉक्टरने अचानक काहीतरी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या बाबतीत काहीतरी बोलणं किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीत काहीतरी बोलणं हे योग्य नाही, बरोबर. तसंच ज्या माणसाचं मुख्य डोमेन सोनं आणि चांदी आणि प्रेशियस मेटल्स मध्ये डोकं जर चालत असेल, तुमचं जर प्रेम ते आहे, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या, त्या गोष्टीला मोठं करा. दुसऱ्या गोष्टी छोट्या करण्याच्या मागे पडू नका किंवा दुसऱ्या गोष्टींना नावं ठेवण्याच्या मागे पडायची काही गरज नसते. ते कामं करण्यासाठी बाकीचे छोटे मोठे लोक खूप असतात.
लेजंड्सनी ते काम करायची खरं तर गरज नसते, पण पीटर शिफ का काय माहिती कंटिन्युअसली ट्विटरवरती तुम्ही चेक करू शकता, काही ना काही वाईट स्टेटमेंट देतच राहतात बिटकॉइन आणि ओव्हरऑल क्रिप्टोकरन्सीजच्या बाबतीत. असो, तर त्यांचं क्लिअर कट डिबेट होणार होती, म्हणजे ऑन टेलिव्हिजन डिबेट होती. आय सपोज टेलिव्हिजन होता की कुठला तरी ऑनलाईन शो होता, आय डोंट रिमेंबर, पण त्याच्यावरती स्काय ब्रिजचे फाउंडर होते अँथनी म्हणून, स्कारामुच्ची. तर हे प्लस यांच्या अगेन्स्ट पीटर शिफ. तर हे अँथनी जे होते ते क्रिप्टोकरन्सीजच्या वतीने बोलत होते आणि हे ऑपोजिशन मध्ये. तर भरपूर भरपूर बडबड वगैरे झाली आणि शेवटी पीटर शिफ यांना विनर घोषित करण्यात आलं. आणि गंमत अशी आहे की इथे सुद्धा त्यांचं ट्विटरचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की हिअर इज द इंटेलिजन्स स्क्वेअर्ड, हे शोचं नाव आहे, बिटकॉइन वर्सेस गोल्ड डिबेट आय डिड विथ स्कारामुच्ची. तर एवढं स्टेटमेंट इथपर्यंत ठीक आहे, पण याच्या पुढे जे यांनी स्टेटमेंट दिलं दॅट इज नॉट एक्झॅक्टली अ गुड थिंग. सिन्स यू बिटकॉइन पंपर्स फॉरगॉट टू रिग द वोट दिस टाइम, आय वॉज ऍक्च्युअली एबल टू विन दिस वन. म्हणजे किती राग असावा एखाद्या माणसाला अख्ख्या कम्युनिटीचा आणि एखाद्या गोष्टीचा, हे या वाक्यातून कळतंय. आय थिंक आपल्याला ट्विटरला जाण्याची गरज नाहीये, पण ऍटलिस्ट पीटर शिफ सारख्या लेजंड्सने तरी या लेवलला किंवा या थराला जाऊन बडबड करायची खरं तर काहीही गरज नाहीये. पण हे साहेब थांबतच नाहीत. मी बऱ्याच वेळा यांचे स्टेटमेंट्स वाचलेले आहेत ट्विटरवरती. तुम्ही त्यांचे फॉलोअर्स बघाल तर बघा, हे बघा 5.5 लाख फॉलोअर्स आहेत त्यांचे, पुस्तकं लिहिलेले आहेत, सगळं म्हणजे खरंच छान. काय म्हणू शकतो, गोल्डच्या बाबतीत खरंच छान त्यांचे मतं आहेत आणि मी मान्य करतो त्यांचे मत गोल्डच्या बाबतीत. पण त्याचा अर्थ हा होत नाही, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की क्रिकेट खूप छान आहे तर तेव्हा कबड्डीला नावं ठेवायची गरज नसतात, राईट? किंवा कबड्डी प्लेअर जर आहे, तुम्ही मेडल जिंकला आहात, ठीक आहे, जिंका, छान गोष्ट आहे, तुमची टीम मोठी होऊ द्या, स्पॉन्सर्स मिळू द्या, सगळं होऊ द्या, पण त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही IPL ला नावं ठेवावे, करेक्ट? किंवा IPL आणि कबड्डी यांनी एकत्र मिळून फुटबॉलला नावं ठेवावे, याला काही अर्थ नाही. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत आणि वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या गोष्टी आहेत. तसंच सोनं हे सोन्याच्या जागेवरती जबरदस्त आहे, ऑसम आहे, खूप जुन्या काळापासून आपण त्याला वापरतोय, स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे, खूप छान आहे, सगळं मान्य आहे. त्याचा इंडस्ट्रीमध्ये पण काही ना काही वापर आहे, ज्वेलरीमध्ये आपण वापरतो. पण त्याचा अर्थ हा नाही की बिटकॉइनची काही यूज केस असू शकत नाही, बरोबर? जसं एकेकाळी न्यूजपेपर्स होते, मॅगझिन्स होते महाप्रचंड प्रमाणामध्ये, तसंच पुस्तकं आपण वाचायचो, फिजिकली हातात घेऊन वाचायचो, राईट? तर तो जमाना आता गेलाय, बरोबर? म्हणजे जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा या लोकांनी, म्हणजे न्यूज एजन्सीज आणि न्यूजपेपर्स आणि मॅगझिन्स वाल्यांनी भरपूर नावं ठेवले गेले, किंवा रादर त्यावेळी त्यांनी थोडंसं आणखीन डोकं लावून काहीतरी करायला पाहिजे होतं, राईट? प्रिंट मीडियाने काहीतरी केलं असतं तर आत्ता त्यांच्यावरती ही वेळ आली नसती जी आत्ता आलेली आहे, राईट? त्यांचा बराचसा बिझनेस तर ऑनलाईन म्हणजे मॉडेल्समध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे होता, पण तो नाही झाला लवकर वेळेत. त्यांचा बिझनेस बऱ्यापैकी बारगळला. तसंच आहे सोन्याच्या बाबतीत सुद्धा. असं आहे की सोनं त्याच्या जागेवरती योग्य आहे, सोनं वापरा, तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुमच्या मनावरती, राईट? मी हे नाही म्हणते की तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करा की तिकडे इन्व्हेस्ट करा, मी तर कधीच म्हणणार नाही. पण जर या गोष्टींच्या बाबतीत जर तुम्हाला एखादी गोष्ट, म्हणजे क्रिप्टोच्या बाबतीत एखादी गोष्ट पटत नसेल तर ती मेन्शन करा, न पटणारी गोष्ट. किंवा सोन्याच्या बाबतीत सोनं तुमचा तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो ते पटवा. दुसऱ्या गोष्टींना नावं ठेवायची खरंच गरज नसते, असं माझं स्पष्ट मत आहे. लेजंड लोकांनी लेजंड बनून राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये सहसा पडू नये. असो, पुढे वळूया. जिंकलेत पीटर शिफ ही काय म्हणतो ही डिबेट, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण क्रिप्टो आपलं आपलं करत राहू. सर्वेलन्स स्टेट, भयंकर न्यूज आहे, ओके? म्हणजे ऑलरेडी वाचलेली आहे तरी मी आता तुम्हाला समजावून सांगतो. ऑस्ट्रेलियन पोलीस गिव्हन स्वीपिंग न्यू हॅकिंग पॉवर्स. तर हे म्हणजे काय म्हणतो आपण याला, ओव्हरऑल हेडलाईन वाचून तुम्हाला ऍक्च्युली याचा सिरियसनेस नाही कळणार. यांनी इथे काय म्हटलंय की ऑस्ट्रेलियातल्या पोलीस जे आहेत तर त्यांना दुसऱ्यांचे अकाउंट हॅक करण्याची पॉवर देण्यात आलेली आहे, ओके? इथपर्यंत ती ओके वाटते बातमी, पण तरी सुद्धा ओके नाहीच आहे, कारण तुमचं अकाउंट जर कुठल्याही पोलीस किंवा कुठल्याही ऑथॉरिटीला ऍक्सेस मिळाला तर ते तुमच्या अगेन्स्ट वेगळ्या प्रकारे वापरता येऊ शकतं, करेक्ट? आणि जर हे करता आलं तर प्रायव्हसी राहिली कुठे जगात? नाही ना. तसंच आहे. आणि इथे यांनी आता ऑलरेडी हा लॉ पास केलाय ऑस्ट्रेलियामध्ये, आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की इन इफेक्ट दिस बिल वुड अलाउ स्पाय एजन्सीज टू मॉडिफाय, कॉपी और डिलीट युअर डेटा विथ डेटा डिसरप्शन वॉरंट.
म्हणजे आतापर्यंत कुठल्या टाईपचं वॉरंट असायचं की वॉरंट दाखवलं की माहिती घेता यायची, करेक्ट, कोणाकडूनही, म्हणजे त्यांनी वॉरंट सांगितलं दिलं तर फेसबुकवाले तुमचा जे काही डेटा अख्खा उचलून त्यांना देऊन टाकतील, किंवा कुठलाही जे काही सोशल मीडिया असो किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म असो. पण आता त्यांना या टाईपचे वॉरंट्स मिळायला लागलेत, मिळणार आहेत. डिसरप्शन वॉरंट म्हणजे ते तुमचं फक्त डेटा कलेक्ट नाही करणार, त्या डेटामध्ये बदल पण करून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जर काहीतरी तुमचा बर्थडे XYZ लिहिलाय तर ते त्याचा ABC करून ठेवू शकतात किंवा काहीही बदल करू शकतात थोडक्यात, आणि डिलीटही करू शकता. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही कुठेतरी गेला होतात आणि ते लोकेशन तुमचं तिथे होतं, त्या समजा पॅरिसला गेला होतात आणि काहीतरी गुन्हा झाला जर्मनीमध्ये ज्याच्यावरती तुम्हाला तो गुन्हा टाकला गेलाय, तर तुम्ही ते लोकेशन दाखवून तरी प्रूव्ह करू शकत होतात की अरे बाबा मी जर्मनीमध्ये नव्हतो, मी त्यावेळी फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये होतो. पण त्या टाईपचा डेटा एडिट करण्याची त्यांना आता परमिशन मिळणार आहे पुढे जाऊन. मी हे म्हणत नाही की ते दरवेळी वाईट कामांसाठी वापरतील, पण काय भरोसा, राईट. कलेक्ट इंटेलिजन्स ऑन युअर ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तुम्ही कुठल्या वेबसाईट बघता, वेबसाईटवरती काय करता, सोशल मीडियावरती काय चॅट करता, कुठे काय करता, कम्प्लीट ट्रेडिंग करता का तुम्ही, बाकी काही का असे ना, सगळं जे करता सगळं त्यांना बघायचं आता पूर्ण परमिशन मिळणार आहे. त्याला काय म्हणतात या पुढच्या गोष्टीला, नेटवर्क ऍक्टिव्हिटी वॉरंट. त्याच्यावरतून म्हणजे सगळ्या टाईपच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज ते ट्रॅक करणार. नंतर दे कॅन टेक ओव्हर युअर सोशल मीडिया अँड अदर ऑनलाईन अकाउंट्स अँड प्रोफाईल्स विथ अन अकाउंट टेक ओव्हर वॉरंट. म्हणजे 3 प्रकारचे नवीन वॉरंट या लोकांनी आता लॉन्च केले. डिसरप्शन वॉरंट, ठीक आहे, तुमचा डेटा कलेक्ट करतील, प्लस ते एडिट पण करू शकतात, डिलीट पण करू शकतात. त्यानंतर नेटवर्क ऍक्टिव्हिटी वॉरंट, म्हणजे काय की तुम्ही कुठे जाऊन काय करताय ऑनलाईन सगळं ते कलेक्ट करू शकतात. आणि अकाउंट टेक ओव्हर वॉरंट, म्हणजे तुमचं अकाउंट ते डायरेक्ट त्यांच्या कंट्रोलमध्ये घेऊन टाकतात. म्हणजे माझं कुठलं तरी एक्स सोशल मीडियावरचं अकाउंट आहे, मी वापरतोय, त्याचा वापर करून मी माझ्या सर्कलशी बोलतोय. समजा माझे असतील 2-4 लाख, 10-15 लाख, 1 करोड फॉलोअर असतील त्या एक्स प्लॅटफॉर्मवरती, तर हे लोक माझं अकाउंट कंट्रोलमध्ये घेऊन माझ्या वतीने काहीतरी स्टेटमेंटही देऊ शकतात, म्हणजे थोडक्यात. तर हे खूप भयंकर गोष्ट आहे ही, आणि हे यांनी का केलंय, कसं केलंय, कुठे केलंय, या बाबतीत मला पुढचं काही बोलायची इच्छा नाहीये. पण म्हणजे लोक किंवा डेव्हलप नेशन्स आणि बाकीचे सगळे चायनाला नावं ठेवतात वेड्यासारखे, आणि स्वतः मात्र शेवटी त्याच दिशेने जात आहेत, बरोबर. त्यामुळे जरा लोकांनी विचार करून ठरवावं की कुठल्या दिशेने न्यायचंय, आपल्या किती वोट द्यायचे, वोट देऊन कुठल्या प्रकारच्या लोकांना निवडून आणायचंय. भारताबद्दल नाही बोलतोय मी, अख्ख्या ओव्हरऑल जगाबद्दल बोलतोय. सो आपापलं फ्रीडम कसं जपता येईल यानुसार मी तर म्हणतो की आता पुढच्या वेळेपासून इलेक्शनमध्ये मे बी हा महत्वाचा मुद्दा म्हणून सुद्धा येऊ शकतो की आम्ही आमच्या सिटीजन्सला प्रायव्हसी सेंट्रिक पॉलिसीज बनवून देऊ. आम्ही त्यांचा डेटा चोरणार नाही, आम्ही एजन्सीजला सांगणार नाही की तुम्ही यांच्यावरती एवढं बारीक लक्ष ठेवा, तेवढं हे करा, ते करा, डेटा कलेक्ट करा. तर ही खूप महत्वाची बाब ठरणार आहे. जसं तुम्ही पुढे जाल तसं बघायलाच ऑफकोर्स 5 ते 10 वर्षांमध्ये, मार्क माय वर्ड्स, महत्वाची पॉलिसी, प्रायव्हसी पॉलिसी वरती इलेक्शन्स जिंकले आणि हरले जातील, बघून घ्या तुम्ही. पुढे वळूया. टर्किश प्रॉसिक्युटर्स इन्व्हेस्टिगेट अलेजेड 119 मिलियन डोजकॉइन मायनिंग स्कॅम. तर आता मायनिंग स्कॅम म्हणजे इतकी भयंकर गोष्ट असते ना, म्हणजे त्यात माझे सुद्धा एकेकाळी बरेच अमाऊंट्स माझे पण वाया गेलेले आहेत. आणि जे महाशय, हे ज्या माणसाने हे सगळं घडवून आणलं, जो याचा सूत्रधार होता, ते लोक तर सुप्रीम कोर्टातून बेल घेऊन निघून गेले. ओके, तर ते कुठे गेले, काय करतात, त्याचा काही ठाव ठिकाणा नाही. बरं, आम्हाला म्हणजे मला किंवा मग कोणी का असतील, जे काही इन्व्हेस्टर्स असतील त्यांच्यापर्यंतही परत काही पोहोचलेलं नाहीये. सो म्हणजे नक्की ही सिस्टीम करते काय, बरोबर. जर सगळे रेग्युलेटर्स कानी कपाळी ओरडतायत, RBI सारखी किंवा मग जे कुठले असतील, RBI पण 3 नोटिसा बजावून झालेल्या होत्या पूर्वीच्या काळीच त्यांनी सगळ्या सिटीजन्सला की तुम्ही याच्यात इन्व्हेस्टमेंट करू नका, हे करू नका, ते करू नका, सगळं मान्य आहे. पण इन्व्हेस्टर प्रोटेक्शनच्या नावाखाली तुम्ही जर बोंबा मारताय, तर मग इन्व्हेस्टर प्रोटेक्शनसाठी तुम्ही ऍक्शन काय घेतली, बरोबर. असे बरेचसे, आणि एक नाही, असे बरेचसे स्कॅम्स प्रकार वगैरे झालेले आहेत. आणि आय रिअली डोंट थिंक की कोणाला परत काही मिळतं कुठून, बरोबर. सो या बातम्यांमध्ये किती घुसायचं, काही याला अर्थ नाहीये. तुम्ही तुमचा अभ्यास करून शांतपणे चांगल्या एक्सचेंज मधून काहीतरी घेत जा, काही घ्यायचं असेल तर. अदरवाईज फक्त अभ्यास केला आणि आपलं करिअर जरी या दिशेने नेलं की काहीतरी काम करता येईल या डोमेनमध्ये, तरी खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. जिम क्रेमर, कॉइन बेस्ड स्टॉक इज चीप, पुट 5% ऑफ युअर पोर्टफोलिओ इन क्रिप्टो. तर जिम क्रेमर म्हणून जो आहे, CNBCचा मॅड मनीचा तो होस्ट आहे.
त्याचं असं म्हणणं आहे की कॉइन बेसने जरा जास्तच शेअर्स विकायला काढून टाकले जेव्हा पण त्यांनी तो आयपीओ केला होता तेव्हा. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की त्याचा स्टॉक खूप स्वस्तात आहे असं त्याचं म्हणणं आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही थोडेफार ते शेअर्स घेऊन ठेवा. प्लस क्रिप्टोकरन्सीमध्ये 5% तुम्ही तुमचे इन्व्हेस्ट करू शकता. आणि त्याने सुद्धा इथिरियम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि थोड्या दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे जे काही बिटकॉइन होते ते विकलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही इज नॉट अ गुड बिग बिलिव्हर इन बिटकॉइन. मे बी त्यांना इथिरियमचा जास्त वापर वाटतो, सो त्यांनी ते केलेलं आहे. तुमचं डिसिजन तुम्ही घ्या आणि अभ्यास करा. ऍटलिस्ट काहीही इन्व्हेस्ट करू नका 2 रुपये सुद्धा, पण अभ्यास मात्र नक्की करा. आज नाही तर उद्या, नाही तर परवा, नाही तर 2 वर्षांनी, नाही तर 5 वर्षांनी कधीतरी तुमच्या करिअरमध्ये मे बी असा एक स्टँड पॉईंट येऊ शकतो की जिथे तुम्हाला काहीतरी बदल घडून आणायला लागतील तुमच्या नॉर्मल पाथमध्ये. आणि तो पाथ जर कुठेतरी क्रिप्टोमुळे आणखीन व्हॅल्युएबल होऊ शकत असेल तर नक्की काहीतरी अभ्यास करा. क्युबा रेग्युलेट्स द यूज ऑफ व्हर्च्युअल ॲसेट्स फॉर कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स. चांगली डेव्हलपमेंट आहे हे. क्युबामधली जी सेंट्रल बँक आहे त्यांनी प्रॉपरली रूल्स बनवून दिलेले आहेत, प्लस लायसन्सेस देणार आहेत ते क्रिप्टोकरन्सीचे ट्रान्झॅक्शन हँडल करणाऱ्या एंटिटीजला. सो दिस इज अ पॉझिटिव्ह न्यूज. आणि या रेग्युलेशनमुळे ऍटलिस्ट काय होईल की लोकांना भरोसा तरी राहील की कुठे कधी काय होणार त्यांना ते तरी कळेल, बरोबर. आणि त्या दिशेने वाटचाल करता करता कसं असतं की ओव्हरऑल जेव्हा मार्केट हलत राहतं, पुढे जातं, वर खाली जातं, वर जातं, खाली जातं, वर जातं, खाली जातं, तर त्यावेळी जर तुम्हाला भरोसाच नसेल की तुमच्या देशामध्ये पुढे जाऊन काय होणार आहे, तर तुम्ही प्राइजेस कमी झाल्यावरती सुद्धा विकत घेत नाही सहज, बरोबर. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल की मी काहीतरी सेल करेन, माझ्या अकाउंटला पैसे येतील आणि त्यानंतर मग माझ्यावरती काहीतरी इन्क्वायरी येईल वगैरे, तर असं नॉर्मली नसतं. तुम्ही जर टॅक्स वगैरे भरताय तर टेन्शन घ्यायची गरज नसते. पण जर काही क्लिअरिटीज नसेल तुमच्या देशामध्ये, जिथे पण असाल, भारताबद्दल बोलत नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशातही असू शकता, तर त्या बाबतीत क्लॅरिटी नसल्यामुळे एकतर तुम्ही प्रॉफिट घ्यायला पण घाबराल, बरोबर. सो असे बरेचसे मुद्दे असतात की लिगल क्लॅरिटी, रेग्युलेटरी क्लॅरिटी, टॅक्सेशन बद्दल क्लॅरिटी असलीच पाहिजे एखाद्या ऍसेट क्लासमध्ये, तरच त्याच्यामध्ये काहीतरी खेळायला मजा येते. DeFi प्रोटोकॉल ट्रँचीस surpasses $1 billion टोटल व्हॅल्यू लॉक इन 2 months. आता DeFiला खूप जबरदस्त महत्व आलेलं आहे. आता कालची पण एक बातमी होती, एका दुसऱ्या प्रोटोकॉलमध्ये $1 billion पेक्षा जास्त लॉक झालेले आहेत 5 दिवसांच्या आतमध्ये. वर्ल्ड रेकॉर्ड सेटिंग व्हॉल्यूम आहे तो. तर 5 दिवसांमध्ये $1 billion तो पोहोचलाय. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म 2 महिन्यांमध्ये $1 billion पोहोचलाय. सो ऑल ओव्हर चांगल्या गुड न्यूजच आहेत सगळ्या बाबतीत. हाऊ बिटकॉइनर्स शुड वॉच द फेड्स जॅक्सन होल सिम्पोजियम. आता जॅक्सन होल सिम्पोजियम बद्दल आपलं ऑलरेडी डिस्कशन झालं आहे 3-4 दिवसांपूर्वी. सो पुन्हा एकदा मला वाटतं हे काही घ्यायची गरज नाहीये, पुढे वळूया. ब्रिटिश बिलियनियर्स फॅमिली ऑफिस टू बेट मोर मनी ऑन क्रिप्टो. आता ब्रिटिश बिलियनियर कोणत्या बिलियनियर बद्दल बोलतात? हे सायमन निक्सन नावाचे गृहस्थ मनुष्य आहेत. एजड आहेत, 55-60च्या आसपास आहेत. त्यांचं 1990च्या आसपास त्यांच्या वेबसाईट्स होत्या ज्या त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या त्या कंपनीज विकल्या. आणि नंतर ऑलमोस्ट $1 billion त्यांचं मॅनेजमेंट, ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणू शकता, किंवा मग फॅमिली ऑफिस म्हणजे स्वतःचेच पैसे आहेत, तर ते फंड मॅनेज करतात $1 billion पेक्षा जास्त. आणि क्रिप्टोमध्ये ते आता आणखीन इन्व्हॉल्व्ह होणार आहेत स्लोली आणि स्टेडी. आणि बाकीचे फॅमिली ऑफिसेस जर तुम्ही मोजले तर जवळजवळ $6 trillion टोटल फॅमिली ऑफिसेसमध्ये आता मॅनेज होत आहेत असा अंदाज आहे बऱ्याचशा संस्थांचा. आणि त्यातून मॅक्झिमम फॅमिली ऑफिसेस आता क्रिप्टोकरन्सीजमध्ये किंवा त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये, म्हणजे बिटकॉइन ETF, इथिरियम ETF किंवा अशाच प्रकारच्या बाकीच्या प्रोडक्ट्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतायत. सो तो फ्लो जेव्हा इकडे येईल तेव्हा आणखीन पंप होण्याची अपेक्षा आहे. बघू पुढे काय होतं ते. द राईज ऑफ फेक क्रिप्टो ट्रेडिंग बॉट्स. स्टेप्स युजर्स मस्ट टेक टू अवॉइड गेटिंग स्कॅम. आता क्रिप्टो ट्रेडिंग बॉट्स म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही त्या बॉटला तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स द्या एखाद्या एक्सचेंजचे, त्याच्यामध्ये फंड्स ठेवा आणि तो बॉट तुम्हाला ट्रेडिंग करून देईल. ओके, तर याच्यामध्ये पहिल्या सेकंदालाच तुम्हाला शंका आली पाहिजे की जर मी माझा पोर्टफोलिओ आहे, बरोबर, हे सगळं असं काही नसतं. ओके, ठीक आहे. ट्रेडिंग बॉट्स बनवतात काही लोक स्वतःच्या कंपनीसाठी, इंटरनली वापरतात मॅक्झिमम टाइम्स. किंवा ट्रेडिंग बॉट तुम्ही त्याला लॉग इन क्रेडेन्शियल न देता त्याच्याकडनं फक्त तुम्ही डिसिजन्स घ्या, राईट. तो ट्रेडिंगसाठी एखादा बॉट आहे तो रन करा, असा प्रॉडक्ट पाहिजे की त्याला रन करा, तो तुम्हाला सजेशन्स देईल, ते वाचा आणि त्यानुसार तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसमध्ये ट्रेडिंगचे ऍक्च्युअली ऑर्डर्स प्लेस करा. दॅट इज द वे यू शुड डू इट. ओके,
डायरेक्टली लॉग इन तुमचे क्रिडेन्शियल्स देऊन मोकळे होऊ नका कोणाला. खूप भयंकर आहे हे. एक्सचेंजचे, वॉलेटचे कुठल्याही डिटेल्स कोणालाही कधीही द्यायची गरज नसते. ओके, वॉलेटचं फक्त तुमचा ऍड्रेस, रिसिव्हिंग ऍड्रेस जो आहे तो फक्त शेअर करायचा कोणाशीही करावा लागला तर. ऑलराईट, एक्सचेंजचे डिटेल्स, कुठला लॉग इन आयडी, पासवर्ड किंवा ओटीपी किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, कुठलेही डिटेल्स कधीही कोणाशी कधीच शेअर करू नका. पुढे वळूया. बिलबोर्ड कॉल्स आउट अॅलबामा सिनेटर फॉर ब्लॉकिंग इन्फ्रास्ट्रक्चर बिल्स क्रिप्टो अमेंडमेंट. जबरदस्त. म्हणजे हे कोणी ना कोणी हे करायची गरज होतीच. आता हे यांनी केलेलं आहे. हे तेच महाशय आहेत किंवा हे तेच लेजंड आहेत की ज्यांनी आता इन्फ्रास्ट्रक्चर बिल जे आलं होतं $1.3 ट्रिलियन अमेरिकन पार्लमेंटमध्ये वोटिंगसाठी, तर त्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सीच्या बद्दल जे काही रिपोर्टिंग होतं त्याचं अमेंडमेंट करायची गरज होती, कारण ती लँग्वेज चुकीची वापरलेली होती. त्यामुळे थोडीशी भाषा बदलायची गरज होती. आणि जर ते अमेंडमेंट म्हणजे ती भाषा बदलायची असेल तर युनॅनिमसली ते अमेंडमेंट पास करायचं. युनॅनिमसली म्हणजे समजा 500 मेंबर्स आहेत तर 500च्या 500 लोकांनी हो म्हटलं पाहिजे. ओके, 499 लोकांनी हो म्हटलं, या एकट्या साहेबांनी नाही म्हटल्यामुळे ते अमेंडमेंट पास नाही झालं आणि आता अर्धवट आणि चुकीची भाषा असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर बिल पुढे गेलेलं आहे ऑलरेडी आणि ते पास पण होऊ शकतं, भरोसा नाही. तर या लोकांनी काय केलेलं आहे, फाईट फॉर जस्ट अ सेकंड, त्यांचं जे मिशन आहे, रादर यांचं कॅम्पेन आहे, त्यांचं नाव आहे डोंट किल क्रिप्टो. आणि त्यांनी काय म्हटलंय, सिनेटर शेल बी अपोज्ड प्रोटेक्टिंग अवर बेसिक फ्रीडम्स. आणि बेसिक फ्रीडम म्हणजे काय आता इथे आहे की एखादा जर डेव्हलपर आहे, एखादा जर कुठली तरी ऍप बनवणारा माणूस आहे, क्रिप्टो मधला वॉलेट बनवणारा माणूस आहे, तर त्याने रिस्पॉन्सिबिलिटी का घ्यावी ना दुसऱ्यांच्या ट्रान्झॅक्शनची. करेक्ट. आणि यांचं तेच म्हणणं आहे की तुमच्या ऍप मधून जर वापर होतो तर तुम्ही सगळं आम्हाला डेटा द्या. डेव्हलपर कुठून डेटा देणार आहे, बरोबर? किंवा डेव्हलपर तर थांबवता नाही शकत ना कुठलं ट्रान्झॅक्शन. किंवा आता मायनर आहे समजा, तर मायनरने पण सगळे ट्रान्झॅक्शन सांगायचे. मायनर कुठून सांगणार? मायनरने स्वतः केलेले ट्रान्झॅक्शन नसतात ते, जे कुठले तो ब्लॉकमध्ये टाकत असतो. तर या सगळ्या चुकीच्या लँग्वेजेस बदलायची गरज होती, त्यांनी बदलू दिले नाही. त्यामुळे यांच्या अगेन्स्ट काहीतरी 1-2 कमेंट पास करायच्या किंवा आता सरळ सरळ बिलबोर्डवरच त्यांचं नाव लिहिलं गेलंय. 3 Arrows Capital CEO व्हेरी बुलिश ऑन डोजकॉइन, सीज नो रिस्क ऑफ डोज एव्हर हॅव्हिंग एनी रेग्युलेटरी इश्यूज. तर यांचं म्हणणं काय आहे, 3 Arrows कॅपिटल आय थिंक सिंगापूर मधली रजिस्टर्ड मोठी फंड मॅनेजमेंट कंपनी आहे. 2012 पासून काम करतात आणि ते क्रिप्टोमध्ये पण इन्व्हेस्टमेंट्स करतात. तर त्यांचं काय म्हणणं आहे साहेबांचं की डोज कॉइनची प्राइस वाढणार म्हणजे वाढणार लवकरच. आणि दुसरी गोष्ट त्यांचं असंही म्हणणं आहे की डोज कॉइन ज्या प्रकारे बनलेला आहे तर त्याला रेग्युलेटरी कन्सर्न्स किंवा मग कुठल्या SEC, सेबी किंवा अशा किंवा मग सिंगापूर मधलं मास झालं तर या लोकांचं काहीही ऍक्शन त्याच्या अगेन्स्ट सहसा होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते आणखीन इन्व्हेस्टमेंट करणार आहेत डोज कॉइन. US काउंटी ट्रेजरर ऍक्सेप्ट क्रिप्टो करन्सीज फॉर कॅम्पेन डोनेशन्स. आता यांचं कॅम्पेन आहे एक आणि त्यासाठी त्यांनी क्रिप्टो करन्सी ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे. या आहेत कुठल्या, तर लेक काउंटी मधल्या इलिनॉय या स्टेट मधल्या त्या आहेत आणि ऍक्सेप्ट करतायत बिटकॉइन, बिटकॉइन कॅश, डोज कॉइन, लाईट कॉइन आणि कॉइन बेसच्या थ्रू आले तर आणखीन पण बऱ्याचशा करन्सी. ही खूप चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली 2014 पासूनच अमेरिकेमध्ये कॅम्पेन्ससाठी अलाउड आहे, इलेक्शन कॅम्पेन्ससाठी पण अलाउड आहे बिटकॉइन आणि बाकीच्या क्रिप्टो करन्सीजमध्ये डोनेशन ऍक्सेप्ट करणं. फक्त खूप कमी लोक ऍक्सेप्ट करतात. असो, पण ही ओव्हरऑल ही चांगली गोष्टच आहे. सो आपण आजच्या एपिसोडला पूर्णविराम घेण्याआधी मी फक्त जातो पटकन एकदा coinmarketcap.com वरती, त्याला रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 27 ऑगस्ट 2021ला संध्याकाळी 7:30 वाजता, रादर 7:28 बिटकॉइन होता $47,285. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट पण करूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑडिओ. बाय गाईज.